नमस्कार मित्रांनो, गडकोट मोहीम या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीमंत रायगड या किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत। सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये महाड या रायगड जिल्ह्यातील ठिकाणापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर रायगड हा किल्ला वसलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडाची दुरुस्ती करून त्यास इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेकावेळी स्वराज्याची राजधानी म्हणून स्वीकारली। त्यासाठी दुरुस्तीवेळी अनेक नवीन बांधकामे केली गेली, तसेच संरचनेतही भक्कम बदल करण्यात आला। रायगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर अर्थातच 2700 फूट उंचीवर आहे। हा गिरिदुर्ग प्रकारातला चढण्यास सोपा आणि सुलभ असा किल्ला आहे। या किल्ल्याचे बांधकाम छत्रपतींच्या निवडक सहकाऱ्यांपैकी हिरोजी इंदुलकर यांनी केले आहे। या बांधकामासाठी मुख्य महाल हा संपूर्णतः लाकडी बनवण्यात आला होता। आता मात्र कालओघाने त्याचे फक्त आधारस्तंभ शिल्लक आहेत। रायगड हा 500 वर्षापूर्वी फक्त एक टेकडीच्या स्वरूपात होता। रायगड या किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी असे ठेवण्यात आले होते। युरोपातील लोक रायगडास ईस्टर्न जिब्राल्टर म्हणून ओळखत असत। रायगड अतिशय दुर्गम आणि अजिंक्य असा किल्ला होता। याला नंददीप म्हणूनही ओळखले जाते। याचे कारण म्हणजे त्याचा विस्तीर्ण असा आकार, समुद्र सपाटीपासूनची चांगली उंची आणि आसपासच्या दऱ्याखोऱ्यांमुळे यास अजिंक्यत्व प्राप्त झाले होते। छत्रपती शिवरायांपूर्वी हा किल्ला निजामांकडे होता। निजाम याचा वापर प्रामुख्याने कैद्यांना ठेवण्यासाठी करत। त्यानंतर महाराजांनी हा किल्ला रायरीचा वेढा मोहिमेत 6 एप्रिल 1656 मध्ये जिंकून घेतला आणि त्याची डागडुजी केली। या डागडुजीसाठी कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेला खजिना वापरण्यात आला आणि दुर्गम भागात असणाऱ्या या किल्ल्याचे महत्त्व ओळखून छत्रपती शिवरायांनी रायगडास राजधानी करण्याचा निर्णय घेतला। तर मित्रांनो, आता आपण रायगड किल्ल्यावरील विविध वास्तूंबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आपण रायगडावरील विविध दरवाजे पाहूयात। मित्रांनो, रायगड किल्ल्यावर महादरवाजा, नगरखाना दरवाजा, पालखी दरवाजा, मेना दरवाजा, टायगर दरवाजा असे 5 दरवाजे आहेत, जे किल्ल्याला शत्रूपासून अभेद्य बनवण्याबरोबर छत्रपती शिवरायांना लढाईसाठी सोयीचे पडत। सर्वप्रथम आपण पाहूयात महादरवाजा। महादरवाजा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा असून महादरवाजाद्वारेच रायगडात प्रवेश करता येतो। विशेष म्हणजे अगदी हत्ती देखील या दरवाजाला तोडू शकत नाही अशी रचना या दरवाजाची करण्यात आली आहे। याचे बांधकाम सुमारे 350 वर्षापूर्वीचे आहे। हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद होऊन सकाळी सूर्योदयानंतरच उघडतो। आता आपण नगरखाना दरवाजाची थोडी माहिती पाहूयात। नगरखाना दरवाजा हा बालेकिल्ल्यात जाणाऱ्या मुख्य दरवाजांपैकी एक आहे। हा सिंहासनासमोरच आहे। विशेष म्हणजे रायगडामध्ये दरवाजापासून सिंहासनापर्यंतचा आवाज जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आता आपण तिसरा दरवाजा म्हणजेच पालखी दरवाजा याविषयी थोडी माहिती घेणार आहोत। पालखी दरवाजा देखील बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी वापरला जातो। 31 पायऱ्या चढल्या की पालखी दरवाजाचे दर्शन होते। हा दरवाजा रायगडावरील स्तंभाच्या पश्चिम दिशेला आहे। असे म्हणतात की श्री छत्रपती राजांबरोबरच माँसाहेब आणि सगळ्या राणी यांच्या पालख्या या दरवाजाने जात असत, म्हणून यास पालखी दरवाजा असे नाव पडले असावे। आता आपण शेवटचा दरवाजा म्हणजेच वाघ दरवाजा याविषयी थोडी माहिती घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा अंदाज लावणे कोणासही शक्य नव्हते। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपत्कालीन काळात वापरता यावे म्हणून या दरवाजाची निर्मिती केली होती। या दरवाजाने गडावर जाणे अत्यंत कठीण काम होते। त्यासाठी कुशावर्त या तलावावरून उतारावर जाऊन गडात प्रवेश करावे लागे। हा दरवाजा शत्रूच्या निदर्शनास पडणार नाही अशा रीतीने बांधण्यात आला होता। यानंतर पुढचे स्थळ आहे शिरकाई देवी मंदिर। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूने दिसणारे छोटे खानी मंदिर म्हणजेच शिरकाई देवीचे मंदिर होय। शिरकाई देवीला रायगड गडाची मुख्य देवता म्हटले जाते। हे मंदिर लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये मावळकर या स्थापत्य शास्त्रज्ञाने बांधले असे सांगितले जाते। हे मंदिर मूळ मंदिर जरी नसले तरी त्यातील मूर्ती मात्र प्राचीनच आहे। शिरकाई देवीचे मूळ मंदिर राजवाड्यालगत होळीच्या टेकडीवर डाव्या बाजूने होते। दुसरे स्थळ आहे चोरदिंडी। महादरवाजाच्या उजवीकडे टकमक टोकाकडे जाताना तटबंदीच्या कडेने शेवटी चोरदिंडी दिसते। या बुरुजाच्या आतल्या बाजूने दरवाजापर्यंत पायऱ्या आहेत। त्यानंतर खुबलदा बुरुज, गडावर अगदी सुरुवातीलाच चढणीला हा बुरुज आढळून येतो। या बुरुजाच्या समोरील दरवाजास चित्र दरवाजा म्हणून ओळखले जाते। आता आपण पाहणार आहोत रायगडाबरोबरच तेथील ऐतिहासिक काही ठिकाणे। सर्वप्रथम आपण माँसाहेब जिजाऊ यांचा पाचडचा वाडा हा पाहूयात।
उतारवयात माँसाहेबजींना रायगडावरील वातावरण सहन होत नसे, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेसाठी एक वाडा बांधला होता. येथे मातोश्रींसाठी एक छानशी पायऱ्यांची विहीर केली होती आणि त्यावर बसण्यासाठी एक दगडी आसन देखील केले होते. त्या विहिरीला तक्काची विहीर असे म्हणून संबोधले जाते. त्यानंतर आपण पाहूयात हत्ती तलाव. छत्रपती शिवरायांच्या काळात हत्तीची कुमक देखील मोठ्या प्रमाणात होती. या हत्तींना अंघोळीसाठी तसेच पाणी पिण्यासाठी गडावर व्यवस्था हवी म्हणून हत्ती तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आपण पाहत आहोत गंगासागर तलाव. या तलावाचे पाणी प्रामुख्याने शिरबंदीसाठी वापरण्यात येत असे. महाराजांच्या राज्याभिषेकावेळी आणलेले पंचसागराचे गंगाजल या तलावात सोडले होते, म्हणून यास गंगासागर असे नाव देण्यात आले होते. या तलावाचे विशेष म्हणजे गडावर कितीही ऊन असो किंवा दुष्काळ तरी या तलावास 12 महिने पाणी असते. लाखो शिवभक्त या तलावाचे पाणी अमृत म्हणून पितात. हा तलाव शिवकालीन बांधकामाचे एक उत्तम उदाहरण आहे. यापुढील ठिकाण आहे राज्यसभा. राज्यसभा ही तीच जागा आहे जिथे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. राज्यसभा लांबीला 220 फूट आणि रुंदीला 124 फूट या मापाची आहे. आता आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे स्थळ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून काहीशा अंतरावर जो अष्टकोनी चौक दिसतो ती आपल्या छत्रपती शिवरायांची समाधी. ही समाधी भवानी टोकाच्या पश्चिमेला तर धान्याचे कोठार आणि 12 टाकी यांच्या डावीकडे. यानंतर आपण पाहणार आहोत हिरकणी बुरुज. मित्रांनो, हिरकणी नावाची एक गवळी दूध विकण्यासाठी गडावर आली असता सूर्यास्त झाल्यानंतर दरवाजे बंद झाल्यामुळे गडाची तटबंदी उतरून आपल्या घरी गेली होती. ती ज्या ठिकाणावरून उतरली त्या ठिकाणाला तिच्या स्मरणार्थ महाराजांनी हिरकणी बुरुज असे नाव दिले. तसेच छत्रपती शिवरायांचा वाघ्या नावाचा कुत्रा महाराजांच्या निधनानंतर महाराजांबरोबरच आगीत उडी घेऊन गेला अशी इतिहासात नोंद सापडते. त्याची देखील समाधी गडावर स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गडावर जाण्यासाठी विविध मार्ग कोणते. रेल्वे मार्गे गडावर जाण्यासाठी गडापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे माणगाव आहे. माणगाव रेल्वे स्टेशनला आपण अगदी मुंबई, चेन्नई, बेंगलोर आणि दिल्ली या ठिकाणाहूनही जाऊ शकतो. स्टेशनवर पोहोचल्यानंतर पुढे आपण रायगडापर्यंत बस अथवा टॅक्सीने देखील जाऊ शकतो. हवाई मार्गाने रायगडाला भेट देण्यासाठी रायगडाजवळ असे कुठलेही विमानतळ नाही. मात्र त्यातही पुणे व मुंबई येथील विमानतळे जवळ आहेत. पुणे विमानतळावर उतरल्यानंतर बसने आपण अवघ्या 2 ते 2.5 तासात आपण रायगडावरती पोहोचू शकतो. रस्तामार्गे रायगडवर पोहोचणे तर अगदीच सोपे. त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीबरोबरच आपण खाजगी वाहनांना देखील भेट देऊ शकतो. तर मित्रांनो, रायगड किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच अजून कोणत्या किल्ल्यांविषयी तुम्हाला माहिती हवी आहे तेही कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.